मिरजेत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आर.के. यादव यांची धावती भेट। सावित्रीबाई फुले वसाहत नागरिकांच्या समस्या जाणून घेत नसल्याने योगेंद्र थोरात यांनी वाहनाचा ताफा अडविला। बैठक लावण्याचे आश्वासन महाव्यवस्थापक यांनी दिले आहे। कोणतीही पूर्वसूचना न देता सावित्रीबाई फुले वसाहत येथील गेट नंबर 1 पर्यायी रस्ता न देता रेल्वे गेट बंद करण्यात आले आहे। शाळकरी मुले-मुली, महिला, हॉस्पिटल व इतर कामासाठी जात येत नसल्याने स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे। हे रेल्वे गेट तात्काळ उघडून द्यावे या मागणीसाठी आज माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आर.के. यादव यांच्याकडे करण्यात आले। मध्य रेल्वे महाव्यवस्थापक आर.के. यादव या समस्या जाणून न घेता वाहनातून जात असताना योगेंद्र थोरात यांनी वाहनाचा ताफा अडविला। त्यानंतर महाव्यवस्थापक आर.के. यादव यांनी योगेंद्र थोरात आणि शिष्टमंडळ यांची भेट घेऊन याबाबत बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे। यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदुबाई दुबे यांच्यासह रेल्वे अधिकारी मिरज जंक्शनच्या परीक्षण दौऱ्यावर आले होते। आज रेल्वे विभागाचे जनरल मॅनेजर GM साहेब आले होते। माननीय नामदार खाडे साहेब यांनी 5 तारखेला पुण्यामध्ये मीटिंगमध्ये गेट क्रमांक 1 सावित्रीबाई फुले वसाहत येथील लोकांची जी सुविधा होती ती रेल्वे मंत्र्यांपुढे मांडली होती। त्यावर उपाय काढण्यासाठी खाली आदेशच आले होते। मात्र इथलं डिम्म प्रशासन कुठलंच काहीच रिस्पॉन्स देत नाही आहे। आज 2000 लोक गेली वर्षभर जिथं 100 मीटरचं काम आहे, 100 मीटरचं अंतर आहे, तिथं 3 किलोमीटर येत आहे। हायकोर्टाचे आदेश आहेत असं सांगतायत गेट बंद करायचे, पण हायकोर्टाच्या आदेशामध्ये तुम्ही पर्यायी रस्ता जसं आत्ता आहे तशा गाड्या जातील, लोकांची असुविधा होणार नाही यासाठी पण व्यवस्था करायचे आदेश आहेत। मात्र रेल्वे प्रशासन हुकुमशाही पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करतं। रेल्वे प्रशासन म्हणजे काय वेगळं नाही आहे, तर या लोकांचे जे टॅक्स गोळा होतात हे गोळा होतं त्याच्यावरच हे सगळं चालू आहे। त्यामुळं त्यांनी मेन मालक या सर्वांचे असतील तर हे नागरिक आहेत आणि या नागरिकांना असुविधा होऊ नये हे प्रत्येक सरकारी विभागानं बघणे गरजेचं आहे। आज स्वतः पालकमंत्री सांगून, रेल्वे मंत्री साहेब सांगून जर हे रेल्वे विभागाची लोक हलत नसतील तर आज आम्ही GM साहेबांना काळे झेंडे दाखवायच्या उद्देशाने इथं आलो होतो। मात्र त्यांनी आमचं निवेदन घेतलं आणि ह्याच्यावर योग्य पर्याय काढण्यासाठी हे केले। तसेच दुसरं प्रेशर टेक्निक रेल्वेच्या शेजारीच्या झोपड्या आहेत, गेली 70 वर्षे लोक राहत आहेत। तिथं निवेदन द्यायला आल्यावर लगेच तिथं माप घ्यायला लोकांना पाठवलेलं आहे। आम्ही स्वतःहून काढायला तयार आहे, मात्र जे नियमन आहे तेच होईल। जबरदस्ती रेल्वेनं केली तर हे होणार नाही। त्यासाठी त्यांना आम्ही विनंती केली की रेल्वे आणि इथले नागरिक यांचे कॉमन मीटिंग ठेवण्यात यावी। यातून एक चांगला पर्याय निघेल आणि लोकांनाही कळेल की आमचं कितीपर्यंत जाणार आहे। लोक स्वतःहून काढतील, मात्र हुकुमशाहीची भाषा केली तर जमणार नाही। रेल्वेनं हे विसरू नये की मालक नागरिक आहेत आणि ते पगारी नोकर आहेत, तेव्हा ही गोष्ट त्यांनी विसरू नये।